वाहतूक नियंत्रण शाखेनं वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांचं प्रबोधन देखील केलं। पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यावर लक्ष ठेवावं असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। शहरातील वाढत्या वाहतूक नियमभंगाला आळा घालण्यासाठी सोलापूर शहर वाहतूक शाखेनं मंगळवारी रंगभवन ते 7 रस्ता परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवली। या मोहिमेत ट्रिपल सीट प्रवास करणारे, विना परवाना वाहन चालवणारे तसंच 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या प्रकारांवर कडक कारवाई करण्यात आली। वाहतूक पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या। विशेषतः अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणाऱ्या पालकांनाही जबाबदारीची जाणीव करून देत अशा प्रकारांना आळा घालण्याचं आवाहन करण्यात आलं। नमस्कार, मी PSI कांबळे शहर दक्षिण मधून आहे। सध्या सोलापुरातील वाहतुकीच्या संदर्भात कारवाई चालू आहे। अंडर 18 वाहन चालवणारे रिक्षा, बिगर परमिट रिक्षा किंवा विदाउट रेसच्या रिक्षा, अवैध प्रवासी वाहतूक याच्यावर सध्या कारवाई चालू आहे। माननीय वरिष्ठ अधिकारी, माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय SQ मॅडम आणि आमचे पोलीस ACP आणि पोलीस इन्स्पेक्टर श्री होमणे साहेब यांच्या आदेशाने सदरची कारवाई चालू आहे। आणि आतापर्यंत एक 5 कारवाई झालेल्या आहेत। एक अंडर 18 मोटरसायकल त्यात मिळालेली आहे। एक दारू पिलेल्या अवस्थेतील एक वाहनधारक मिळालेला आहे। त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश कांबळे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितलं की 18 वर्षाखालील मुलांच्या हातात वाहन देणं हा कायद्यानं गुन्हा आहे। त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन चालवण्यास देऊ नये, अन्यथा वाहन चालकांसह संबंधित पालकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल। शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अशा विशेष तपासणी मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचं वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलं। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।